आज आपण इनर चाइल्ड हीलिंग करणार आहोत. शांत डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या डोळ्यासमोर आपला लहानपणीचा चेहरा आणण्याचा प्रयत्न करा. तो केविलवाना, कोमल चेहरा, असा लहानपणीचा आपला चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि ती केविलवानी, प्रेमळ लहान मुलगी, ती मासूमसी मुलगी तुमच्यासमोर उभी आहे असे इमॅजिन करा. आणि ती मनातून खूप घाबरलेली आहे, वेंधळलेली आहे. तिच्या चेहऱ्यावरील घाबरलेले एक्सप्रेशन्स तुम्हाला दिसत आहेत. पाहिल्याबरोबर असे वाटते की ती मुलगी माहीत नाही किती दिवसांपासून दुःखी आहे, किती त्रासात आहे, लोकांनी तिला किती त्रास दिला आहे. त्या लहान मुलीचा हात पकडून तुम्ही तिला तुमच्या जवळ बसवा. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा, तिला गोंजारा, तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पहा आणि विचार करा की इतकी छोटीशी गोंडस मुलगी, पण तिने किती दुःख सहन केलं असेल, किती यातना सहन केल्या आहेत, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण तुम्ही कधीच स्वतःसाठी स्टँड घेऊ शकले नाही. आज त्या मुलीची तुम्ही मनापासून माफी मागायची आहे की तुम्ही तिला कळत न कळत खूप त्रास दिला, तिला खूप त्रास होईल असे वागला. अशा काही चुका तुमच्या हातून झाल्या की त्यामुळे त्या मुलीला खूप जास्त सहन करावे लागले. तुम्ही तिला म्हणा की आय एम सॉरी बाळा, मी तुझी काळजी घेतली नाही, कधीच तुझी अशी काळजी घेतलीच नाही की जिची तू हकदार होतीस, तू डिझर्व करत होतीस. ती रिस्पेक्ट दिली नाही, ती व्हॅल्यू दिली नाही जी तू डिझर्व करत होतीस. प्लीज फॉरगिव्ह मी की तुला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. थँक्यू सो मच. तरीही तू माझ्यासोबत राहिलीस, नेहमी मला सपोर्ट करण्यासाठी, माझ्यासोबत राहण्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मी खूप जास्त प्रेम करते तुझ्यावर. मी हे कधीच तुला सांगू शकले नाही. या रोजच्या धावपळीत मी तुला कधीच सांगितले नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. तुम्ही त्या चाइल्डहूडमधल्या मुलीचा हात पकडून तिच्या डोळ्यात पाहून बोला की मी तुझी मनापासून माफी मागत आहे. आपल्या त्या प्रत्येक चुकीची, जी कळत नकळत आपल्या हातून झाली आहे, त्या प्रत्येक चुकीसाठी जिथे तुला गरज होती पण तिथे मी तुला इमोशनल सपोर्ट नाही केला, जिथे तुला गरज होती तिथे मी तुला मदतीस नाही आले. मला माहीत आहे की लोकांनी तुला खूप क्रिटिसाइज केले, इवन मी सुद्धा तुला खूप क्रिटिसाइज केले. खूप गोष्टी अशा होत्या की तुझ्यासाठी त्या योग्य नव्हत्या, पण त्या ठिकाणी मी काहीच बोलू शकले नाही, तुझ्यासाठी स्टँड घेऊ शकले नाही. जमलं तर मला माफ कर. आणि तुला माहीत आहे, लहान मुलं तर खूप मासूम असतात ना, ते तर सगळ्यांनाच माफ करतात. तुमचा तो बालपणीचा चेहरा तुमच्याकडे पाहून हसत आहे, स्माईल करत आहे. तोच केविलवाना निरागस चेहरा, आता त्या चेहऱ्यावर प्रेमळ अशी स्माईल आली आहे. तुमचं हे बोलणं ऐकून अगदी आई आपल्या लहान बाळासोबत कशी गप्पा मारते आणि ते बाळ हसत असते. त्याला ती भाषा पण समजत नाही, तरी देखील ते आपल्या आईकडे पाहून स्माईल करत असते. अगदी त्याचप्रमाणे ती छोटीशी मुलगी तुमच्याकडे पाहून स्माईल करत आहे. आता तुम्हाला तुमच्या बालपणीच्या त्या मुलीशी एक प्रॉमिस करायचं आहे, असं एक प्रॉमिस की जे तुम्ही कधीच तोडणार नाहीत. तुम्ही तिला वचन द्या, त्या छोट्याशा बाळाला, इथून पुढे तुझ्या आनंदाची काळजी घेणं ही माझी पहिली जबाबदारी असेल. तुझ्या प्रत्येक पसंत नापसंतीची काळजी घेणे ही माझी जबाबदारी असेल. तुला जे आवडेल, जसे हवे अगदी तसेच सगळं होईल. तुला जे खायला आवडते, जी गोष्ट आवडते, त्या सर्व गोष्टी मी तुझ्यासाठी करेन.
आजपासून आपण मनसोक्त मन मोकळं जगूया, मोकळा श्वास घेऊया. या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आनंदाने जगूया. कुणालाच ब्लेम नाही, तक्रार नाही, भांडण नाही. बस तू मला माफ केलंस ना, मग तेच पुरेसं आहे. आणि यापेक्षा इम्पॉर्टंट माझ्यासाठी काहीच नाही. आता परत तुम्ही स्वतःवर फोकस करायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा, रोखून ठेवा, सोडून द्या. असे 3 वेळेस करा. आणि आता तुम्ही तुमच्या पूर्वस्थितीवर आले आहात. आता तुम्ही तुमच्या नावडत्या व्यक्तींना आठवून, त्यांना एकेकाला डोळ्यासमोर आणून त्यांना देखील तुम्ही मनापासून माफ करायचं आहे. ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे प्रॉब्लेम सोडून द्यायचे आहेत. त्या सगळ्या जुन्या आठवणी, वाईट आठवणी सगळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि सगळ्यांना मनापासून माफ करायचं आहे. कारण आपल्याला जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर माफ करा आणि माफी मागा, हा नियम लागू करावा लागेल. थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपण स्वतःला हील केलेलं आहे आणि आपण आपल्या सक्सेसच्या वाटेवर पाऊल टाकले आहे.